Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. धुळे शहरातून बेकायदेशीररित्या दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरिट पोलिसांकडून जप्त करण्यात आले। यावेळी वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गस्तीवर नाकाबंदीसाठी जात असलेल्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दिनेश निंबा गायकवाड राहणार शिरूर तालुका जिल्हा धुळे व धनराज जितेंद्र शिरसाट तसेच सोनू उर्फ सोन्या नगराज पवार राहणार दोघे धुळे येथील यांच्या मदतीने बेकायदेशीररित्या बनावट दारू बनवण्याकामी उपयोगात येणारे स्पिरिट शहरातून आणत होते। यावेळी केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून 42,000चे स्पिरिट व 1 लाखाचे वाहन असा 1 लाख रुपये 42,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 12 पत्थर चौकात सापडा रचून जाणाऱ्या वाहनावर बारकाईने तपासणी करीत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली। सदर कारवाई पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोसई शरद पाटील, एम.एच. सय्यद, नानाभाऊ आखाडे आदी सर्व पोलीस कर्मचारी यावेळेस उपस्थित होते। ते 20-19 रोजी आम्ही 12 पत्थर येथे नाकाबंदी करत असताना माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांडेसो यांनी मला फोनवरून कळवलं की शिरूर येथील दिनेश गायकवाड आणि भीमनगरमध्ये राहणारे धनराज शिरसाट आणि सोन्या पवार असे एका टेम्पोमध्ये दारू बनवण्याचे स्पिरिट घेऊन येत आहे। तर त्याची खात्री करून नाकाबंदी व्यवस्थित करून तुम्ही पुढील कारवाई करा वगैरे असे कळवल्यावरून आम्ही 12 पत्थर येथे नाकाबंदी करत होतो। नाकाबंदी दरम्यान आम्ही येणारे जाणारे टेम्पो चेक केले असता एक टेम्पो MH 18AA 5003 याच्यामध्ये आम्हाला संशयित ड्रम आढळले। ते त्याच्याबाबत आम्ही त्या ड्रायव्हरकडे चौकशी केली तर ड्रायव्हरने त्याचे नाव सुनील महारू पाटील असं सांगितलं। त्याने सांगितलं की साखरे रोडला त्याला धनराज शिरसाट आणि सोन्या पवार हे दोघं भेटले। ते त्याला त्यांनी 4 कूलर विकत घेतले आणि 4 कूलर त्याच्या टेम्पोमध्ये टाकून 1100 रुपये भाडं ठरवून शिरूरला घेऊन गेले होते। ते कूलर तिथे उतरवल्यानंतर त्या टेम्पोमध्ये ह्या तिघांनी म्हणजे दिनेश गायकवाड, धनराज शिरसाट आणि सोन्या पवार यांनी 2 ड्रम त्याच्या गाडीत टाकले आणि धनराज शिरसाट यांनी सांगितलं की आमच्या स्कूटरच्या मागे तुझी गाडी येऊ दे। त्याप्रमाणे तो शिरूरहून त्याचे ड्रम घेऊन आलेला आहे। त्यात आम्ही खात्री केला असता त्यात दारू बनवायचे स्पिरिट मिळून आले। ते आम्ही पंचनामा पंचनामा करून ताब्यात घेतलेलं आहे। बातमीप्रमाणे लागलेच आम्ही शिरूर येथे जाऊन दिनेश निंबा गायकवाड ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली। त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की ते जे स्पिरिट आहे मी ते धनराज शिरसाट आणि सोन्या पवार यांना विकलेले होते आणि या टेम्पोमध्ये ते टाकलेले होते वगैरे सांगितल्याने आम्ही पूर्ण कारवाई करून पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। त्याची अधिक चौकशी चालू आहे। सदरचे बातमी माननीय पोलीस अधीक्षक यांना मिळालेली होती। त्यांनी दिलेल्या बातमीप्रमाणे शहर पोलीस स्टेशनच्या आम्ही सगळ्यांनी योग्य ती कारवाई केलेली आहे। सुमारे 4,000 लिटर स्पिरिट आहे। त्याची किंमत आहे ड्रमसह 42,000 रुपये आणि 1 लाख रुपयाची ती गाडी जप्त केलेली आहे। Subscribe to my channel Dhule Express News.
Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News.